माहिती नाही कोणत्या पेनानं लिहिलं आहे माझं नशीब, कारण जेव्हा पण थोडीशी आनंदी व्हायला जाते ना, तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त दुःखाचाच डोंगर येतो बरं का. जेव्हा पण थोडंसं आनंदी राहावं म्हटलं, एक पटीनं जर आनंद आणावा म्हटलं आयुष्यामध्ये माझ्या, तर 10 पटीने माझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त दुःखाचाच डोंगर येतो. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही तर बघितल्यास फ्रीजची अवस्था काय झाली होती. सध्या आहे थंडीचे दिवस आणि फ्रीजची कूलिंग फास्ट ठेवा किंवा स्लो ठेवा. बर्फाचा डोंगर होतोय आतमध्ये आणि नंतर काही वेळ बंद करून मग ते काहीतरी क्लीन करण्यासाठी तसं करावं लागत आहे. सध्या तर माझ्या फ्रीजला हेच प्रॉब्लेम येत आहे. तर त्यानंतर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ बरं का सर्वांना. तर पुन्हा एकदा सांगते की मी राजला ना मॉर्निंगला चहा दूध वगैरे थोडंसं द्यायचं कमीच केलं. चहा तर देतच नाही, पण मॉर्निंगला वगैरे थोडंसं त्याला सुट्टीच्या दिवशी वगैरे डेमध्ये तर काही होत नाही, रोज स्कूल वगैरे असते, तर मी असे त्याला बदाम वगैरे थोडंसं भिजू घालून देत असते. तर मॉर्निंगला त्यानं ते खाल्ल्यानंतर मी माझं काम वगैरे थोडंसं आवरलं आणि इकडे त्याला दिलं. नेक्स्ट टाईम मी दूध रोटी वगैरे हे तर तो तर कधीच खात नाही, म्हणजे खूप सारं चिडल्यासारखं करतो, पण म्हटलं थोडंसं खा. आणि मस्त इकडे गरमागरम मी खिचडी घेतलेली होती. तर आमचं मॉर्निंग ब्रेकफास्ट इकडे होतोय. तर छानच आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेतोय आणि आमचा डेचा ब्लॉग सुरू करतोय, म्हणजेच आमचा डे सुरू करतोय. तर आज माहिती नाही आज असं का करत होता. मम्मा दार लावून घे, कोणीतरी येईल आतमध्ये, मला भीती वाटते, असंच काहीतरी तो बोलत होता. त्या सगळ्या कामानंतर फायनली थोडा वेळ इकडे मला माझ्यासाठी भेटलेला होता. आणि बघा माझा इकडे अवतार कसा झालेला होता. मॉर्निंगला क्लेचरने बांधून वरती केस ठेवले होते, जेणेकरून मला काम करते वेळेस वगैरे ना मध्ये डिस्टर्ब नको व्हायला. आत्ता कुठे मला फ्री टाईम भेटला आणि केस वॉश केलेले होते मॉर्निंगला, तर छान असे आता सुकलेले सुद्धा होते. कारण आता काम होतं, म्हणून ते काम कम्प्लिटली झाल्यानंतर म्हटलं आता थोड्या वेळ स्वतःसाठी द्यावं. आणि डेमध्ये आता मला बाहेर कुठेतरी जायचं होतं आणि त्यासाठी सुद्धा मस्त असं रेडी व्हावं. तर आता कुठे थोडं स्वतःकडे लक्ष देते. तर माझी तब्येत खूप खराब झाली, हे सर्वजण मला बोलतच आहे. तर मला माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे, खरंच खराब झाली आहे का. तेव्हा कुठे मी माझं लक्ष देऊन बघते, तेव्हा म्हटलं हां पूजा, तुझी तर तब्येत थोडीशी खराब झालेली आहे, पण आता तुझ्यावरच आहे, हे तुला आणखीन खराब करायची आहे का चांगली करायची, हे मी माझ्या स्वतःच्या मनाला इथे बोलत होती बरं का. तर छान असं जेवण झालं. खूप सारी भूक लागलेली होती, काम पण खूप सारं केलेलं होतं, त्यामुळे मला भूकच लागलेली होती. आणि हल्ली टेन्शनमध्ये भूक लागत आहे बरं का, तरीही मी जेवण काही करत नाही आहे. तर म्हणतात टेन्शनमध्ये आणखीन थोडंसं जास्त जेवण केलं पाहिजे, तेव्हा कुठे आपलं वजन वाढतं. आता मग तसंच काहीतरी करावं लागेल, तेव्हाच आपलं वजन वाढेल बरं का. तर आता मला जायचं होतं बाहेर. म्हटलं सिम्पल साधा असा एक ड्रेस चॉईस करावा, जे की पटकन आपल्याला घालता यावं आणि बाकीचं पण आपल्याला आवरून घेता यावं. तर ड्रेसेस तर माझ्याकडे खूप सारे आहेत, पण कितीही जुना झाला, फाटला किंवा कसाही झाला तरी माझे चॉईस केलेले काही खास असतात जे की मी डेलीमध्ये यूज करत असते. ठरवत तर असते की उद्या हा ड्रेस घालायचा आहे, तो घालायचा आहे, पण आणि टायमिंगला मला माझे जे काही 2-4 ड्रेस डेली यूज करायचे ते सोडून मला बाकीचे कुठलाच आवडत नाहीत. तरी म्हटलं आज थोडासा वेगळा ड्रेस घालावा, जेणेकरून थोडंसं वेगळं काहीतरी फील होईल. डोकं तर खूप सारे दुखत होतं, कारण तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे हल्ली काही दिवसापासून खूप सारे प्रॉब्लेम होतच आहेत. तर जेवण झाल्यानंतर ना मला सोप वगैरे खायची सवय आहे बरं का, काहीतरी बॉडी सोप वगैरे असं काहीतरी पाहिजे. तर इकडे मी काही दिवसापूर्वी ना पान फ्लेवरमध्ये वगैरे हे काही आणून ठेवलेलं होतं, तुम्हाला ते ब्लॉग दाखवलेलंच होता. आणि ते सोप वगैरे हे सगळं काही मिक्स केलेलं, हे दोन्ही घेऊन येतं. थोडंसं मी छान असं मिक्स केलं आणि म्हटल्यानंतर हे खाऊन घेऊयात. कधी कधी मनासारखं पोटभर जेवण झालं ना मला ते लागतच असतं, जसं की आत्ता मी हे खात आहे आणि माझं बघून माझ्या बाळाला सुद्धा याची सवय झालेली आहे. तर तुम्हाला जेवण झाल्यानंतर नक्की काही लागतं का सांगा बरं का. कधी कधी मला चहा घेतल्यानंतर सुद्धा लागतं, पण चहा काय आपण स्किप करतो, ते काय जास्त घेत नाही. पण जसं की पुरणपोळीच्या जेवणानंतर काही जणांना सवय असते पान वगैरे खायची, जे की म्हणजे तिकडे शॉपमध्ये वगैरे भेटतात ना तसे पान, पण मी तसे काही आणून कधी खाल्लेले नाही आहे स्पेशली. पण घरी नॉर्मली सोप वगैरे असेल तरी माझं काम होऊन जातं.
तर तशा पद्धतीने जेवण झालं. हे राजला सुद्धा दिलं आणि मी सुद्धा खाल्लेलं. मग त्यानंतर इथे ड्रेस वगैरे काढून ठेवला, ते घालून आता जायचं. मग माझ्या मैत्रिणींनो, मी तर गेली बाहेर. मला जे काही शॉपिंग करायची होती ते केली, पण हे सगळं जे आहे ना, फक्त डोळे भरून बघूनच घ्यावं लागलं बरं का. कारण हे काय जे काय होतं फक्त गर्ल्सचं होतं. इतकं क्यूट आणि इतके छान होतं ना, मला बघावं आणि घ्यावंसंच वाटत होतं. पण मी म्हटलं की वेस्ट कशाला आणून ठेवायचं, त्यासाठी फक्त ते बघूनच मी खूप सारी खुश झालेली होती. त्यानंतर मी घरी आली. मला लागलेली होती भूक, कारण मी म्हटलं सकाळी मी जेवण केलं होतं, पण ते रात्रीच्या रिकवरसाठी झालं, कारण मी रात्री जेवण केलेलं नव्हतं. तर आता काहीतरी चटपटीत खावंसं वाटत होतं, बाहेर खावं म्हटलं, पण मी म्हटलं सध्या माझी तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे बाहेरचं थोडंसं स्किपच करूयात. तर आज पहिल्यांदा असं झालं की आम्ही गेलो आहे बाहेर आणि आम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे. तर घरी आल्यानंतर मी बनवलेला होता चिवडा. माझ्याकडं नेहमी चिवडा बनवून ठेवलेला असतो. मला दही चिवडा वगैरे, दही ताक वगैरे, म्हणजे दही वगैरे असतं ना, त्यासोबत चिवडा किंवा ताकासोबत वगैरे चिवडा नॉर्मली पण डेमध्ये खायला खूप आवडतो. आणि कधी कधी नॉर्मली चिवडा बनवून ठेवलेला राहतो ना, त्यामध्ये असं मी काकडी, गाजर वगैरे, टोमॅटो, कांदा आणि काही लिंबू वगैरे मिक्स करून मस्त असं खात असते. ते मला नक्की आवडतं, खूप छान लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा बरं का. तर तसं करत करत इकडे आलेली होती. इव्हनिंग होत आणि माझ्या बाळालाच खायचा होता इकडे आलूचा पराठा. तो बोलला मम्मा आलूचा पराठा बनव, मला खूप आवडतो आणि मला खूप दिवस झालं खाल्ला नाही आहे. तर फायनली मग तो बोललेला तो बनव. मग म्हटलं बनवू का नको, काय करू, काही समजत नाही आहे, कारण मला थोडंसं विकनेस आलेला, त्रास व्हायलेला. माझ्या बाळाला म्हटलं आज मी हीच खाऊन घे, नेक्स्ट डे दिवशी म्हणजे आपण उद्या बनवून घेऊयात. तसं तर माझं बाळ खूप समजदार आहे बरं का, आणि हल्ली तर सध्या जास्त समजदार झालेला आहे, माझ्यापेक्षा पण समजदार झालेला आहे. माझं सर्व काही सध्या तोच बनलेला आहे आणि माझी खूप सारी काळजीसुद्धा घेतो आहे. तर तो पण जेवण वगैरे केलं, सगळं काही खाऊन घेतलं मी जसं सांगितलं तसं. माझं तिकडे काम चालू होतं, मी आवरत होती तोपर्यंतच तो येऊन इकडे अशी मस्ती करायला होता. त्याला माहिती नव्हतं मी आलेली होती इकडे. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.